बघा इथे पहिला MCQ दिलेला आहे की विद्युत क्षेत्रातील सर्वात चांगला कंडक्टर डॅश डॅश आहे. म्हणजे सगळ्यात चांगला कंडक्टर कोणता आहे असं त्यांना विचारायचं आहे इथे. तर कोणता आहे सर्वात चांगला कंडक्टर? तर चांदी. आपण बघितलंय की 1 नंबरला कोणता आहे? चांदी आहे. 2 नंबरला काय आहे? तांबे आहे. 3 नंबरला काय आहे? सोने आहे. आणि 4 नंबरला आहे ॲल्युमिनियम. Al म्हणजे काय? ॲल्युमिनियम. आलं लक्षात तुमच्या हे? तर हे जे आहे तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा हा क्रमांक की चांदीचा सगळ्यात जास्त कंडक्टिव्हिटी आहे. नंतर म्हणजे इथं तुम्हाला कसं विचारलं जाऊ शकतं बा, क्वेश्चन फिरून पण विचारला जाऊ शकतो की विद्युत क्षेत्रात सर्वात चांगला कंडक्टर कोणता आहे? तर हा चांदी आहे. परंतु असं पण विचारलं जाऊ शकतो की सर्वात जास्त कंडक्टिव्हिटी कोणत्या कंडक्टरची आहे? तर सर्वात जास्त कंडक्टिव्हिटी कशाची राहील? चांदीची राहील. आलं लक्षात आहे तुमच्या? तर हा MCQ पण इम्पॉर्टंट आहे. असा MCQ विचारला जाऊ शकतो. आणि चांदी कुठं वापरतो आपण? फ्यूज मध्ये. फ्यूजची तार कोणती? चांदीची तार वापरतो फ्यूज मध्ये. आलं लक्षात तुमच्या? तर फ्यूजची तार आपण चांदीची तार फ्यूज मध्ये वापरतो. नंतर आहे फ्लोरोसन ट्यूब मध्ये फिलामेंट म्हणून डॅश डॅश वापरतात. तर फ्लोरोसन ट्यूब मध्ये सुद्धा काय वापरलं जातं? इथं टंगस्टन वापरलं जात असतं फ्लोरोसन ट्यूब मध्ये किंवा फ्लोरोसन लॅम्प मध्ये हे सुद्धा वापरलं जातं. 3 नंबरचा क्वेश्चन आहे की गंज प्रतिबंधक बॅड कंडक्टर आहे. म्हणजे कोणता बॅड कंडक्टर आहे? गंज प्रतिबंधक. गंज प्रतिबंधक म्हणजे काय? की तो गंज लागू देत नाही कंडक्टरला. तो प्रतिबंधक कोणता आहे? तर निकेल. निकेल काय करतो हा? तर निकेल गंज प्रतिबंधक आहे. हा गंजाला रोखण्याचं काम करत असतो. नंतरचा काय आहे की कम्युटेटर सेगमेंट मध्ये इन्सुलेशन म्हणून वापरतात. म्हणजे असं पण विचारलं जाऊ शकतं की कम्युटेटर कोणत्या मटेरियलचं बनलेलं असतं सांगा? कम्युटेटर कोणत्या मटेरियल? सगळ्यात पहिले कम्युटेटरचं कार्य सांगा की कम्युटेटरचं कार्य काय आहे? कम्युटेटर गुड. बघा सगळ्यात पहिले लक्षात घ्या, कम्युटेटर हे काय करतं? AC चे रूपांतर कशामध्ये करते? AC चे DC मध्ये रूपांतर करते कम्युटेटर. हे झालं कम्युटेटर. आणि कम्युटेटर कोणत्या मटेरियलचं बनलेलं असतं? तर कॉपर मटेरियलचं बनलेलं असतं कम्युटेटर. आणि कशामध्ये असतं हे? DC मोटर मध्ये किंवा जनरेटर मध्ये बसवलेले जातात. तर त्यांनी विचारलेलं आहे की कम्युटेटरच्या सेगमेंट मध्ये म्हणजे जो कम्युटेटरचा जो सेगमेंट आहे, गॅप आहे असा, त्याच्यामध्ये कोणतं इन्सुलेटर वापरलं जातं? तर मायका वापरलं जातं त्याच्यात. काय वापरलं जातं? मायका. म्हणजे कम्युटेटरचं आपण कसं असतं असं बघितलं, कम्युटेटर गोल असं, आणि याला आपण असं दाखवलेलं आहे. तर या स्लॉट मध्ये काय वापरलं जातं कम्युटेटरचे? असं इथं मायका वापरल्या जात असतात. याच्यात काय वापरलं जातं? मायका वापरल्या जात आहे. हार्ड ड्रावन कॉपर म्हणजे तेच कॉपर मटेरियल. आलं लक्षात तुमच्या? तर कम्युटेटरचा पण इथे क्वेश्चन महत्वाचा आहे. हा विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. कम्युटेटरचं कार्य काय आहे हे विचारलं जातच. नंतरचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की काय क्वेश्चन आहे तर हा बघा की DC मोटर व जनरेटर यांच्या स्लॉट इन्सुलेशन साठी डॅश डॅश वापरतात. काय वापरलं जातं स्लॉट इन्सुलेशन साठी? सांगा कमेंट्स मध्ये. DC मोटर व जनरेटर यांचे स्लॉट इन्सुलेशन, जे स्लॉट पडलेले असतात तर त्याच्यासाठी काय वापरलं जातं? कृष्णाने उत्तर दिलेलं इम्प्रिग्नेटेड पेपर डी. नाही, मला वाटतं बी असायला पाहिजे उत्तर. मायका नाईट. काय? मायका नाईट वापरल्या जात असतं इथे.
आलं लक्षात तुमच्या? नेक्स्ट MCQ बघा आता इथे महत्वाचा MCQ की केसिंग केपिंग व क्लीट वायरिंग साठी वायर वापरतात. तर कोणते वायर वापरले जातात याच्यासाठी CTS केसिंग केपिंग याच्यासाठी PVC वायर वापरतो ना आपण. PVC आपण जे घरामध्ये अशा पट्ट्या वापरतो, केसिंग केपिंगच्या पट्ट्या असतात, त्या अशी पट्टी असती ना PVC पट्टी, तर त्याच्यात आपण कोणता केबल वापरतो? PVC चा केबल वापरतो त्याच्यामध्ये, PVC. आणि क्लीट वायरिंग सुद्धा साठी, क्लीट वायरिंगला दुसरं नाव काय मला सांगा? क्लीट वायरिंगला दुसरं नाव काय आहे? क्लीट वायरिंगचं बॅटन वायरिंग. आणि कोणती वायरिंग? ही तात्पुरती वायरिंग आहे. कशी आहे? तात्पुरती. गुड. तात्पुरत्या कामासाठी वापरतो आपण ही वायरिंग. मग तात्पुरते काम जे आहे तर ते कुठे कुठे वापरतो? सजावटीसाठी, किंवा जिथे आपल्याला टेम्पररी काहीतरी काम करायचं आहे तिथे आपण ह्या टेम्पररी कामासाठी वापरतो तात्पुरती वायरिंग. ही कोणती वायरिंग? ही क्लीट वायरिंग. नंतरचा क्वेश्चन आहे बघा की लहान विद्युत उपकरणाला सप्लाय देण्यासाठी, म्हणजे छोटे छोटे विद्युत उपकरण आहे तर त्याला कोणता इनॅमल केबल वापरतो आपण? कोणता वापरतो? इनॅमल केबल वापरतो. एक छोटे छोटे टॉय वगैरे असतील तर त्याला आपण कोणते केबल वापरतो? इनॅमल केबल इथे आपण छोट्या छोट्या उपकरणासाठी वापरत असतो. आता इथं विचारलेलं आहे की हा डॅड्याचा वायुरूप कंडक्टर आहे. तर मर्क्युरी म्हणजे पारा. मर्क्युरी म्हणजे काय? तर पारा. पारा हा काय आहे? वायुरूप कंडक्टर आहे. आणि बघा सोने काय आहे? स्थायू आहे. कॉपर स्थायू आहे. खनिज तेल काय आहे? द्रव आहे. आणि वायुरूप कंडक्टर कोणता आहे? पारा आहे. मग कोणता आहे? पारा. आता बघा इथं डॅड्याशा द्रवरूप कंडक्टर आहे, तर इथं खनिज तेल काय आहे? हा द्रवरूप कंडक्टर आहे. हे छोटे छोटे MCQ आहेत, इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. नंतरचा क्वेश्चन बघा इथे काय दिलेला आहे. तर नंतरचा क्वेश्चन आहे इथे दिलेला काय? ओव्हर हेड ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये कोणता कंडक्टर वापरला जात असतो? तर कोणता कंडक्टर? बेअर कंडक्टर. बेअर कंडक्टर म्हणतो याला. बेअर म्हणजे काय? उघडा कंडक्टर. बेअर कंडक्टर, उघडा कंडक्टर वापरत असतो आपण. आणि ट्रान्समिशन लाईन मध्ये कोणता कंडक्टर वापरतो सांगा? ट्रान्समिशन लाईन मध्ये गुड. यांनी बरोबर उत्तर दिलंय. आदित्याने दिलंय, हिमांशूनं, विठ्ठल काळेनी सुद्धा, कृष्णाने, हिमांशू, ज्योती सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. ट्रान्समिशन मध्ये ACSR कंडक्टर वापरतो. ACSR म्हणजे काय? ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील राइनफोर्स. म्हणजे आतमध्ये काय असतात? असे ॲल्युमिनियमचे स्टीलचे कंडक्टर असतात आणि बाहेरून काय असतात? असे ॲल्युमिनियमचे कंडक्टर असतात. हा झाला बंडल कंडक्टर. आणि बंडल मध्ये कोणता? ACSR कंडक्टर झाला हा. तर आणि याच्यामध्ये आतमध्ये स्टीलचे जे वायर वापरले जाते ते कशासाठी वापरतो आपण? ताण देण्यासाठी वापरत असतो. मजबूती देण्यासाठी वापरत, मजबूती म्हणू शकतो आपण त्याला. काय म्हणू शकतो?
मजबूती म्हणून. आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये कोणता कंडक्टर वापरला जातो सांगा. आता ओव्हरहेडचं तर झालंय. डिस्ट्रीब्युशन मध्ये कोणता कंडक्टर वापरतो. डिस्ट्रीब्युशन मध्ये आर्मर्ड कंडक्टर आहे का मला सांगा. बेअर म्हणजे उघडा कंडक्टर, सगळेच उघडे कंडक्टर असतात. डिस्ट्रीब्युशन मध्ये केबल वापरतो का आपण. बेअर कंडक्टर वापरतो का. तर याच्यात कोणता कंडक्टर वापरतो हे बघायचंय आपल्याला. गुड. आत्ताशी बरोबर उत्तर दिलंय आदित्यने, हिमांशूने, शुभांगीने सुद्धा आणि संतोषने सुद्धा. तर आता बरोबर उत्तर आलेलं आहे की डिस्ट्रीब्युशन मध्ये कोणता कंडक्टर वापरला जातो. तर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये ॲल्युमिनियम कंडक्टर वापरला जात असतो. ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियमचा कंडक्टर इथे वापरणार आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये. आणि ट्रान्समिशन मध्ये ACSR कंडक्टर वापरायचा आहे. तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही, महत्वाच्या जे दोन कंडक्टर आहेत. आता हे उघडा कंडक्टर म्हणजेच बेअर कंडक्टर, सगळेच उघडे कंडक्टर असतात. ॲल्युमिनियम कंडक्टर म्हणू आपण, कॉपर कंडक्टर, पुन्हा अजून याचे ACSR कंडक्टर, हे सगळे बेअर कंडक्टर आहेत. परंतु याच्यात कोणता ट्रान्समिशन मध्ये ACSR आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये ॲल्युमिनियम कंडक्टर वापरला जात असतो. आलं लक्षात तुमच्या. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे की ज्या कंडक्टरचा रोध विशिष्ट तापमानाला 0 होतो, म्हणजे एका ठराविक तापमानाला त्याचा रोध काय होऊन जातो, 0 होऊन जातो, त्याला काय म्हटलं जातं. तर सुपर कंडक्टर म्हटलं जातं. म्हणजे सुपर कंडक्टर म्हणजे काय की एक ठराविक तापमानाला त्याचा रेजिस्टन्स काय होतो, 0 होतो. कोणत्याही कंडक्टरचा तापमानाला काय होतो, कधी कधी तापमान वाढलं तर काय होतो, रोध वाढतो. याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. आणि तापमान कमी झालं की रोध काय होतो, कमी होतो. तर असा हे कंडक्टर मध्ये होत असतं. परंतु सुपर कंडक्टर मध्ये काय आहे, हा रोध रेजिस्टन्स याचा काय राहतो, सुपर कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स हा 0 राहतो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं तुम्ही, सुपर कंडक्टर म्हणतो आपण त्याला इथे. आता नेक्स्ट MCQ आहे की डॅश कंडक्टर हे तापमान वाढल्यास कंडक्टरचे कार्य व इतर वेळेस इन्सुलेटरचे कार्य करत असते. तर जो तुमचा सेमी कंडक्टर आहे, सेमी कंडक्टर काय करतो, हा इतर तापमान इन्सुलेटर म्हणून सुद्धा काम करतो. परंतु जर तापमान जर वाढवलं आपण तर मग तो कंडक्टर म्हणून कार्य करतो. बघा हा सेमी कंडक्टर कुठे, सेमी कंडक्टर म्हणजे कोणते उदाहरण त्याचे, सिलिकॉन आणि जर्मेनियम. काय आहे, सिलिकॉन आणि जर्मेनियम. आता सिलिकॉन आणि जर्मेनियम असे दोन याचे उदाहरण आहे. तर आपण सिलिकॉनचे काय वापरतो, पॅनल वापरतो, सोलार पॅनल. मग तापमान वाढतं तर काय होतं, करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाढते ना, जास्त वीज निर्मिती होते आपल्या घरावरती सोलार पॅनल लावल्यावर. त्याच्यामुळं हे सेमी कंडक्टर तापमान वाढलं तर काय होते, ते कंडक्टर मध्ये त्याचा बदल होतो. जितकं जास्त तापमान वाढेल त्याचं तितकं जास्त त्याच्यातून करंट फ्लो होईल. आलं लक्षात तुमच्या हे. आता बघा स्क्वेरल, इथं स्क्वेरल फेज म्हणलेलं इथं, तर इथं स्क्वेरल केज, इथं काय आहे, केज. काय आहे, स्क्वेरल केज. इथं फेज झालेलं आहे, तर फेजच्या जागी काय करा, केज. स्क्वेरल केज रोटर बार मध्ये डॅश धातूचा वापर करतात. तर इथं काय ॲल्युमिनियम वापरले जाते, कारण ॲल्युमिनियम काय आहे, हलके असल्यामुळे काय होतं, ॲल्युमिनियम वापरल्या जात असतं. स्क्वेरल केज इंडक्शन मोटर, आपण एक स्लिप रिंग इंडक्शन मोटर बघितली होती आणि एक कोणती बघितली, स्क्वेरल केज इंडक्शन मोटर बघितली. एक स्लिप रिंग आणि एक स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आहे. तर स्लिप रिंग आणि स्क्वेरल केज इंडक्शन मोटर मध्ये, स्क्वेरल केज इंडक्शन मोटर मध्ये आपण वाइंडिंग वापरण्याचे जे आपण बार वापरतो, तर ते कशाचे, ॲल्युमिनियमचे इथे बार वापरत असतो आपण. आता नेक्स्ट MCQ बघू आपण. 14 नंबरचा MCQ आहे इथे की पितळ हे डॅश प्रमाणात तयार होतात. म्हणजे पितळ हे कसं तयार होतं, आपण घरी पितळाची भांडी वगैरे बघितलेली आहे.
तर पितळ हे कशापासून तयार झालेलं असतं, तर कॉपर पासून आणि जस्त पासून. म्हणजे तांबे 60% तांबे आणि जस्त किती 40%, यांच्या दोघांचं मिश्रण तयार करून आपण काय करत असतो, पितळ तयार करत असतो. आता मॅग्नीन धातूचा प्रमाण डॅश असतो. म्हणजे मॅग्नीन कशापासून बनलेलं आहे आपण ऑलरेडी बघितलं की मॅग्रीन म्हणतो आपण त्याला. मॅग्रीन काय म्हणतो, मॅग्रीन म्हणतो आपण त्याला. तर हे कशापासून बनलेलं आहे, तर याच्यात जे आहे तर 85% तांबेचं मिश्रण आहे, 13% मॅग्रीनचं मिश्रण आहे आणि नंतर 2% निकेलचं मिश्रण आहे. तर अशा प्रकारे हा इतक्या मटेरियलचा मिळून हा धातू बनलेला आहे. नंतर नायक्रोम बघा. आता नायक्रोम या मिश्र धातूचा प्रमाण डॅश असतो. म्हणजे नायक्रोम कशापासून बनलेला आहे, नायक्रोम कुठे वापरतो रे आपण, सांगा मला. नायक्रोम धातू कुठे वापरतो, चला नायक्रोम सांगा. नायक्रोम गुड हिटिंग साठी, जिथं हीट आपण हे करतो, हिटिंग साठी आपण काय करतो, नायक्रोम वापरत असतो. तर नायक्रोम धातू जो आहे, तर नायक्रोम धातू कशापासून बनलेला असतो बघा. तर इथं दिलेलं आहे आन्सर मध्ये बघा इथे की 75% निकेल आहे, 20% क्रोमियम आहे, 3% लोखंड आहे आणि 2% मॅग्रीन आहे. तर अशा 4 याचं मिश्रण मिळून काय होतं, नायक्रोम बनलेलं असतं. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे सुद्धा. आता नेक्स्ट आपण MCQ बघू. आता युरेकाचा कोणता टेम्परेचर कोफिशियंट आहे सांगा. युरेका कशापासून बनलेला आहे, कोणत्या मटेरियल पासून बनलेला युरेका. तर युरेका जे आहे, तर युरेकाचं कोणतं टेम्परेचर कोएफिशियंट आहे, तर 0 टेम्परेचर कोएफिशियंट आहे. कोणी उत्तर दिलंय बरोबर, गुड. कांबळेने बरोबर उत्तर दिलेलं आहे, कृष्णाने सुद्धा, स्नेहाने सुद्धा, शुभांगी आणि नेहा ह्या सगळ्यांनी उत्तर बरोबर दिले. बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तर द्यायचे. जरा अभ्यास करा बाकीचे विद्यार्थी पण, फक्त टाइमपास करू नका. ठीक, बरोबर आहे. 0 टेम्परेचर कोइफिशियंट आहे युरेकाचं. तर युरेका कशापासून बनलेला आहे, तर युरेका बनलेला आहे कशापासून, कॉपर पासून. 60% कॉपर आणि 40% काय आहे, निकेल आहे. म्हणजे TN लक्षात ठेवू शकता तुम्ही, किंवा मग TN नाही, सॉरी, CN लक्षात ठेवा. C कॉपर आणि N म्हणजे काय, निकेल. तर CN लक्षात ठेवा, 60 आणि 40%च कॉम्बिनेशन आहे त्याचं. आता डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशामध्ये मोजतात, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशामध्ये मोजतात सांगा. चला, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशामध्ये मोजल्या जाते सांगा. तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ किलो व्होल्ट पर MM किंवा किलो व्होल्ट पर सेंटीमीटर याच्यामध्ये सुद्धा मोजल्या जाते. किलो व्होल्ट पर MM किंवा किलो व्होल्ट पर सेंटीमीटर. तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ लक्षात ठेवायची. आणि मायका जी आहे, तर मायकाची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती सांगा. मायका या मटेरियलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे, चला सगळेजण सांगा. येतंय का उत्तर, मायका. मागच्या याला क्वेश्चन विचारला गेला होता हा, की मायका ची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे, 5, 6 नाही. मायकाची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ 8 नाही.
नाही, इतकी कमी नाहीच आहे. हवेची किती आहे बघा, 30 kV पर mm, 30 kV पर mm ही हवेची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे. हवेची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही 30 kV पर mm. तर मायका या मटेरियलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे सांगा लवकर उत्तर मला. 59 नाही, काही पण उत्तर देताय तुम्ही. चला उत्तर पाहिजे मला सगळ्यांकडून. मायकाची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे? हा एईला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. कोणत्या एईला? महाजनको एई. व्हॉट इज द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ मायका? किती आहे मायकाची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ? नाही आठवत? पाचशे ते 1000 किलो व्होल्ट पर mm. 2000 नाहीये, 500 ते 1000 पर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन आहे की कम्युटेटर सेगमेंट इन्सुलेशन डॅश मटेरियलनी बनलेले असतात. तर हे मायकापासून बनलेले असतात कम्युटेटर सेगमेंट. कम्युटेटरचे सेगमेंट म्हणजे काय? सेगमेंट म्हणजे असे कम्युटेटर असतात आणि या कम्युटेटरला असे सेगमेंट असतात. तर हे कोणत्या मटेरियल पासून बनलेले आहे? मायका पासून बनलेले आहे कम्युटेटर सेगमेंटचे. सॉकेट होल्डर साठी डॅश मटेरियल वापरले जातात. गुड. हा पण महत्वाचा क्वेश्चन आहे. सॉकेट आणि होल्डर साठी कोणतं मटेरियल वापरले जातं? कोणत्या मटेरियल पासून बनलेलं असतं सांगा? सी. बरोबर. बॅकॅलाइट हे आपण काय करतो? बॅकॅलाइट हे मटेरियल इथं वापरत असतो सॉकेट आणि होल्डर साठी. होल्डरचे प्रकार कोणते आहे? हा, पॅन्डेल होल्डर, अँगल होल्डर, बॅटन होल्डर. गुड. साइड एडिसन. ठीक आहे. जे आता पॅडन होल्डर जे असतं असं एक लटकणारं होल्डर असतं, असं लटकतं होल्डर. तर हे होल्डरचे ऑलरेडी मी ग्रुपवर टाकलेलं आहे. होल्डरचे सगळे हे ग्रुपवर टाकलेलेच होते मी. अँगल होल्डर आता जास्तीत जास्त आपण अँगल होल्डरच जास्त वापरतो. अँगल होल्डर आता आपण जास्त वापरतो. ते पॅल्डन होल्डर वगैरे, लटकते होल्डर वगैरे आपण वापरत नाही. हा, नंतरचा क्वेश्चन आहे की जनरेटरचे स्लॉट इन्सुलेशन डॅश नी करतात. तर मायका नाईट म्हणजे स्लॉट जे आहेत जनरेटरचे स्लॉट जे, तर ते कशापासून बनलेले असतात? मायका नाईट पासून बनलेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे की वाइंडिंग मधील कोर इन्सुलेशन डॅश नी करतात. वाइंडिंग मधील कोर इन्सुलेशन. तर तुम्ही बघा, इन्सुलेशन काय वापरतो आपण? वाइंडिंगच्या मध्ये काय टाकत असतो? इम्प्रिग्नेटेड पेपर टाकत असतो. कोणता पेपर? इम्प्रिग्नेटर. वाइंडिंग मधील कोर इन्सुलेशन डॅश नी करतात. तर इम्प्रिग्नेटेड पेपरनं काय करतो आपण? इन्सुलेशन करत असतो.
नंतर इन्सुलेटिंग मटेरियल संबंधी क्लास एफ चं तापमान किती आहे? क्लास एफ चं तापमान किती आहे सांगा? तर आपण इथं बघू, आपण काय दिलेलं आहे इथं. तर इथं 154 उत्तर दिलेलं आहे. तर हे किती आहे? 155 डिग्री असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 155 डिग्री. तर बघा, इथे आपण ऑलरेडी हे क्लासचे इन्सुलेशन बघितलेले आहे. कोणते आहे? वाय, ए, ई, बी, एफ, एच आणि सी. तर वाय जो आहे ते हे किती? 90 डिग्री आहे. 90 डिग्री तापमान सस्टेन करतो हा वाय. नंतर ए किती करतो? तर ए किती आहे? 105 डिग्री आहे. बरोबर. नंतर ई किती आहे? 120 डिग्री आहे. बी किती आहे? 130 डिग्री आहे. एफ किती आहे? एफ किती आहे? तर एफ आहे 155 डिग्री. त्याच्यामुळे इथं एफ विचारलेलं आहे आपल्याला, आणि एफ किती आहे? 155. त्याच्यामुळे हे उत्तर आहे. आणि एच किती आहे? तर एच आहे 180. आणि सी जे आहे, तर सी किती आहे? तर सी आहे 180 ते 255 मध्ये. 180 ते 255 पर्यंत. तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही. वेगवेगळे क्लास आहे, तर हे लक्षात ठेवायचे. याची ट्रिक पण सांगितलेली मी तुम्हाला. याची ट्रिक सांगितलेली आहे. कसं लक्षात ठेवायचं? वाय, ए, ई, बी, एफ, एस, सी म्हणजे यू आर इलेक्ट्रिशियन बेस्ट फॉर हाऊसहोल्ड कनेक्शन. बघा, यू आर इलेक्ट्रिशियन बेस्ट फॉर हाऊसहोल्ड कनेक्शन. यू आर इलेक्ट्रिशियन बेस्ट फॉर हाऊसहोल्ड कनेक्शन असं लक्षात ठेवायचं हे सिरियल नंबर नुसार. गुड. 90, 105, 120 राहुलनं बरोबर सांगितलेलं आहे. 130, 180च्या वर तर किती? 255 पर्यंत दिलेलं आहे. तर हे पूर्ण चार्ट लक्षात ठेवायचा हा. हे पूर्ण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. याच्यातून कोणता जरी विचारला, नुसता एफच लक्षात ठेवायचं नाही, रट्टा मारायचा नाही. हे पूर्ण लिहायचं. वाय, ए, ई, बी, वाय, ए, ई, बी, एफ, एच आणि सी. वाय, ए, ई, बी, एफ, एच, सी हे तुम्हाला सगळे लक्षात ठेवायचे, आणि त्याचे तापमान वगैरे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर इथं करेक्शन करून घ्या. 154च्या जागी 155 करून घ्यायचं तुम्ही इथे. हा, तर इथं विचारलेलं आहे त्यांनी आता की क्लास सी साठी डॅश इन्सुलेटिंग मटेरियल वापरतात. आता क्लास सी साठी कोणते वापरले जातात? तर क्लास सी साठी यांनी सांगितलेलं आहे कोणते मटेरियल वापरले जातात. क्लास सी म्हणजे सगळ्यात लास्टचं. तर सगळ्यात लास्टचं सी मध्ये किती आहे याचं टेम्परेचर? 180 पेक्षा जास्त. तर मग मायका वापरल्या जातो. काय वापरल्या जातं? हा, ठीक आहे. ट्रिक मस्त आहे म्हणतोय राहुल. गुड. तर ही ट्रिक पण लक्षात ठेवायची तुम्ही. जी आहे लक्षात ठेवायला. तर क्लास सी मध्ये काय काय येतं हे बघणं आहे गरजेचं. तर माय काय येतं क्लास सी मध्ये? तर क्लास आपण वाय बघितलं, तर वाय मध्ये काय येतं मला सांगा मग. तर क्लास वाय मध्ये 90 डिग्री तापमान हा सस्टेन करतो. परंतु याच्यात काय येतं? पेपर, लाकूड, कागद येतं. नंतर वाय ए. आता ए किती? 105 आहे. तर याच्यामध्ये काय येतं? याच्या वाय क्लास मध्ये काय काय कोणते कोणते मटेरियल येतात सांगा मला. आठवत नाहीये का? ठीक आहे. सिल्क, पेपर, ओके. सिल्क वगैरे इम्प्रिग्नेटेड कागद हा येत असतं याच्यात. तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही.
याचे जे आहे तर हे मटेरियल सुद्धा एक वेळेस फक्त नाही म्हणून बघून घ्यायचे, शक्यता कमी आहे मटेरियल विचारण्याची, पण तरी पण एकदा मटेरियल वगैरे बघून घ्यायचं की कोणत्या क्लासमध्ये कोणते मटेरियल येत असतात. तर आता नेक्स्ट आहे की डॅश इन्सुलेटरचा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त असते. तर कोणत्या याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त असते मला सांगा बरं का? रबरची असेल का? डॅश इन्सुलेटरचा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त असते. कशाची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त आहे? VIR. मला वाटत जे आहे ना, तुम्ही काय करा माहितीये का, याच्यात आता बघा इथे काय सांगितलेलं आहे यांनी, कोणत्या मटेरियलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त असते. तर इथं व्हल्कनाइज रबर दिलेलं आहे त्यांनी. तर व्हल्कनायझेशन रबर, आता रबर जे आहे तर हे जे आहे रबर ना, तो व्हल्कनाइज रबर म्हणजे याला आपण व्हल्कनायझेशन प्रोसेस केलेली असते बघा याच्यावर. तर सगळ्यात जास्त डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी आहे तर रबरची आहे. रबरामध्ये जर तुम्ही बघितलं तर पॉलिमर, कोणतं रबर आहे? पॉलिमर रबर किंवा पॉलिमरच्या मटेरियलची सगळ्यात जास्त डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे पॉलिमरच्या मटेरियलची. पॉलिमरचे मटेरियल आलेले आहे नवीन, काळे काळे असतात बघा आणि हलके सुद्धा असतात ते. आता नेक्स्ट MCQ बघा इथे की 27 नंबरचा की डॅश इन्सुलेटरचा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी असते. तर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशाची कमी असते? तर ॲस्बेस्टॉसची काय असते? डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय असते? कमी असते. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय असते याची? कमी असते. आता यांनी सांगितलेलं की हवेची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे. काय हवेची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ? तर लक्षात ठेवा तुम्ही, हवेची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ 30 kV पर mm आहे. 30 kV पर mm. किती आहे? 30 kV पर mm. तुम्हाला याच्यात विचारलं जाईल ते. आलं लक्षात तुमच्या? हवेची तर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय इथं चुकलेलं आहे बघा, त्यांनी कशामध्ये दिलेलं आहे ते सांगितलंच नाही की डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ एक kV पर mm मध्ये असते आणि kV पर सेंटीमीटर मध्ये असते. अशा दोन्ही याच्यात आपण मोजू शकतो. इथं त्यांनी कशात दिलेलंच नाहीये, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ दिलेलं आहे त्यांनी फक्त, परंतु 30 kV पर mm हवेची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे इथं चुकीचं आहे. इथे करेक्शन करून घ्या तुम्ही, करेक्शन करून घ्या तिथे. आलं लक्षात तुमच्या? आणि MM मध्ये जर म्हटलं तर किती येईल मग? 30 mm ला सेंटीमीटर मध्ये करा बरं का, किती येईल? तर 30 mm ला सेंटीमीटर मध्ये करा, किती येईल? चिन्ह येणार नाही, 0.3 येईल. 0.3 kV पर सेंटीमीटर असं येईल. MM चं सेंटीमीटर मध्ये करायचं तर 100 न गुणावं लागतं MM मध्ये करण्यासाठी. आता इथं सेंटीमीटर मध्ये करतोय आपण म्हणजे त्याला भागायचं आहे 100 ने. 30 भागिले 100 किती येईल? 0.3.
गुड. 0.3 kV पर सेंटीमीटर. इथं हे चुकलेलं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. नंतरचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की विद्युत हीटरच्या कनेक्टिंग लीड साठी डॅशचे इन्सुलेटिंग मटेरियल वापरले जातात. तर इथं कोणतं मटेरियल वापरलं जातं? पोर्सलिन मटेरियल वापरलं जातं. कोणतं मटेरियल आहे? पोर्सलिन. तर पोर्सलिनचं मटेरियल वापरलं जातं. पोर्सलिन म्हणजे चिनी माती म्हणते का मराठीत? त्याला सांगा. पोर्सलिनला चिनी माती म्हणते का? आणि मायकाला काय म्हणते मग मराठीत? गुड. अभ्रक. बरोबर. मायकाला अभ्रक म्हटलं जातं. गुड. डॅश हा इन्सुलेटिंग मटेरियल आहे. सांगा बरं का कोणता इन्सुलेटिंग मटेरियल याच्यातला? तर डॅश हा इन्सुलेटिंग मटेरियल आहे. गुड. तर मायका हा काय? इन्सुलेटिंग मटेरियल आहे. पाण्यामधून सुद्धा करंट वाहतं, कॉपर मधून सुद्धा आणि कार्बन मधून सुद्धा. त्याच्यामुळं हे काय आहे? फक्त मायका इन्सुलेटिंग मटेरियल आहे. स्टँडर्ड कंडक्टर हा सॉलिड कंडक्टरच्या तुलनेत डॅश असतो. सांगा. स्टँडर्ड कंडक्टर हा सॉलिड कंडक्टरच्या तुलनेत डॅश असतो. बघू द्या मला कोणाचं उत्तर आलं. साक्षीने दिलेलं आहे, राहुलने पण दिलं. लवचिक. ठीक आहे. तर इथं जास्त लवचिक असण्याचं कारण बघा. समजा इथं एक स्टँडर्ड कंडक्टर आणि सॉलिड कंडक्टर. सॉलिड कंडक्टर म्हणजे काय? तर एकच कंडक्टर आहे. तुम्ही घरात एक बघितलेला आहे, त्याच्यात एकच आतमध्ये वायर असतो, कडक वायर. आणि जे एखादा वायर बघितला असेल त्याच्यात तुम्हाला असे बारीक केसासारखे बारीक बारीक वायर असतात. तर दोन्ही पैकी लवचिक कोणता असतो? तुम्ही वाकून बघितलेला आहे का कधी? जो स्टँडर्ड कंडक्टर आहे, ज्याच्यात जास्त केस असतात, तो काय असतो? लवचिक असतो. आणि सॉलिड कंडक्टर जो आहे तो लवचिक नसतो, तो कडक असतो. लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल. नंतरचा क्वेश्चन बघा. डॅश हा सर्वसाधारण कंडक्टर आहे. सर्वसाधारण कंडक्टर आहे म्हणजे सर्वसाधारण म्हणजे जो आपण वापरतो सर्वसाधारण. तर कॉपर हे आपण वापरतो, सर्वसाधारण कंडक्टर आहे. सर्वसाधारण म्हणजे आपण जास्तीत जास्त वापरला जाणार आपल्या डेली लाईफ मधला. हा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की 225 डिग्री सेल्सिअस तापमान सहन करणारी इन्सुलेटिंग मटेरियलची वर्गीकरण डॅश आहे. सांगा कोणत्या प्रकारचं इन्सुलेटर आहे? गुड. दिव्याने बरोबर उत्तर दिलेलं आहे. संतोषने सुद्धा, हिमांशूने, शुभांगी, साक्षी, गुड, कृष्णा, स्नेहा बरोबर. सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. सी उत्तर आहे त्याचं की सी क्लासच्या इन्सुलेटर आहे. तर हा 225 तापमान सहन करणारा इन्सुलेटर आहे. इजिली 206 तो काय करू शकतो? सहन करू शकतो. आता नंतरचा क्वेश्चन बघा. इथं 34 नंबरचा क्वेश्चन आहे की डॅश पदार्थाची विरोधकता सर्वात कमी आहे. तर विरोधकता म्हटलेलं आहे यांनी, म्हणजे रेजिस्टिव्हिटी सर्वात कमी आहे. रेजिस्टिव्हिटी सर्वात कमी आहे म्हणजे कंडक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे. बघा इथं लक्षात ठेवा, रेजिस्टिव्हिटी सर्वात
कमी आहे म्हणजे कंडक्टिव्हिटी जास्त आहे, म्हणजे जास्त करंट वाहून देतो तो कोणता? कॉपर कंडक्टर. काय आहे? कॉपर कंडक्टर. तर कॉपर कंडक्टर काय हा? सर्वात जास्त करंट वाहून नेण्याचं काम इथे करत असतो. नंतर बघा, जर वायरचा रोध R असल्यास त्याची लांबी व क्षेत्रफळ दुप्पट केल्यास रोधावर काय परिणाम होईल? गुड. आदित्यनं त्याची सुवाहकता पण सांगितली. हा, तसाच राहील. कारण बघा त्यांनी काय सांगितलेले, रोधाचा नियम बघा आपला इथे की R इज इक्वल टू काय आहे? रो L बाय A. म्हणजे इथं काय सांगितलं, जर रोध R त्याची लांबी व क्षेत्रफळ दुप्पट केल्यास, म्हणजे लांबी पण वाढवली आणि क्षेत्रफळ पण वाढवलं, तर काय राहील? रोध सारखा राहील. कारण बघा आता सपोज कन्सिडर करा, ज्यावेळेस लांबी 10 आहे, क्षेत्रफळ इथं सुद्धा 5 आहे आणि रेजिस्टन्स किती आहे? 50 ओम आहे समजा. तर लांबी वाढली, बरोबर, 20 केली आपण लांबी, दुप्पट केली, तर याच्या समप्रमाणात आहे, म्हणजे रेजिस्टन्स पण वाढेल. किती होईल? 100 होईल. परंतु इथं काय क्षेत्रफळ काय होतंय? वाढतंय. म्हणजे इथं काय होईल? रेजिस्टन्स कमी होईल. मग 50 हून पुन्हा काय येईल? 100 हून पुन्हा काय येईल? 50 येईल. म्हणजे जशाला तसा राहील. त्याच्यामुळं काय येईल? आर डी, म्हणजे जशास तसा राहील. कळालं का हे तुम्हाला? 35 नंबरचा क्वेश्चन कळाला का? 35 नंबरचा क्वेश्चन कळाला का सगळ्यांना? आता आपण बघू नंतरचा क्वेश्चन बघू. हा, आता बघा इथे काय सांगितलं की 36 नंबरचा क्वेश्चन आहे, वायरचा तापमान वाढल्यास तर करंट वाहून नेण्यामध्ये डॅश परिणाम होतो. वायरचं तापमान वाढल्यास तर करंट वाहून नेण्यामध्ये डॅश परिणाम होतो. तर इथं कमी परिणाम होतो. कारण वायरचा तापमान वाढल्यास तर करंट वाहून नेण्यामध्ये डॅश परिणाम होतो, तरी ते काय होतो? कमी परिणाम होत असतो. म्हणजे तापमान जर वाढलं तर काय होतं? रेजिस्टन्स वाढतो आणि त्याच्यामुळे काय थोड्या प्रमाणात काय होतो? कमी परिणाम होत असतो. आता नंतरचा क्वेश्चन, डॅश हा गुड कंडक्टर नाही. कोणता कंडक्टर नाही आहे सांगा? तर ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, स्टील आहे. पोर्सलिन आहे का? नाही. पोर्सलिन म्हणजे काय? तर पोर्सलिन म्हणजे चिनी माती. डॅश हा गुड कंडक्टर आहे. चला, डॅश हा करंटचा गुड कंडक्टर आहे. कोणता आहे करंटचा गुड कंडक्टर? तर रबर नाही, बॅकॅलाइट नाही, एबोनाइट नाही, कॉपर आहे. तर कॉपर काय आहे? गुड कंडक्टर आहे इथे. तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही. व्यवस्थित व्हिडिओ बघायचा हा महत्वाचा आहे. नंतर बघू आपण, चांदीचा थर डॅश साठी वापरतात. चांदीचा थर डॅश साठी वापरतात. चांदीचा थर कशासाठी वापरतात? तर इथं सांगितलेले आणि जोमदार कनेक्शन साठी. आता जोमदार कनेक्शन साठी म्हणजे कसं? जर आपण समजा एखादा जॉईंट वगैरे केलेला असेल, तर तो जॉईंटला जोरदार म्हणजे सोल्डरिंग करण्यासाठी आपण चांदीनं गुड कनेक्शन देण्यासाठी आपण काय करतो? चांदीचा थर देऊ शकतो असा. म्हणजे काय, चांदीद्वारे त्याच्यावर सोल्डरिंग वगैरे केली तर कनेक्शन मजबूत होईल ते.
इथं बघा, डॅश डॅश पदार्थाची कंडक्टिव्हिटी जास्त आहे. तर कशाची कंडक्टिव्हिटी जास्त आहे सांगा? गुड, सिल्वरची कंडक्टिव्हिटी जास्त आहे. 1 नंबर सिल्वर, 2 नंबर तांबे, 3 नंबर सोने, 4 नंबर ॲल्युमिनियम, 5 नंबर स्टील, असं कन्सिडर करायचं. एम्पायर टेप डॅश डॅश आहे, तर वार्निश्ड कॅब्रिक. म्हणजे एम्पायर टेप म्हणजे काय? एम्पायर टेप म्हणजे काय? हा, एम्पायर टेप म्हणजे काय असतो? त्याला हे दिलेलं असतं, कोटिंग केलेली असते. त्याला कोटिंग काय केली असते? कोटिंग केलेली असते कापडाला. तर वार्निश कॅब्रिक एम्पायर टेप काय आहे? आलं लक्षात तुमच्या? तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं तुम्ही. हा, नंतरचा क्वेश्चन बघू आपण. कंडक्टिंग मटेरियलच्या मुख्य गुणधर्म डॅश डॅश आहे. कंडक्टिंग मटेरियलचा गुणधर्म काय आहे? तर जास्त करंट वाहून नेण्यासाठी. कंडक्टिंग मटेरियलचा मुख्य गुणधर्म काय आहे? जास्तीत जास्त करंट वाहून नेणे किंवा जास्त करंटला चे वहन करणे, हा त्याचा गुणधर्म आहे. इन्सुलेटिंग मटेरियलचा मुख्य गुणधर्म काय आहे? तर आता याचा काय गुणधर्म असेल? तर उच्च डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. काय देणे? उच्च डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ देणे. कार्बन इन्सुलेटर व इलेक्ट्रोलाइट चा तापमान वाढल्यास त्याचा डॅश डॅश रोध होतो. त्याला सांगा, कार्बन इन्सुलेटर व इलेक्ट्रोलाइटचा तापमान वाढल्यास त्याचा रोध डॅश डॅश होतो. म्हणजे रेजिस्टन्स कमी होतो. सरळ सरळ कमी काय होतो? कारण हा कोणता टेम्परेचर कोफिशियंट आहे? निगेटिव्ह टेम्परेचर कोफिशियंट आहे. मी सांगितलं पाहिजे ना तुम्हाला, कार्बनचं निगेटिव्ह टेम्परेचर कोफिशियंट आहे. तापमान वाढलं तर रेजिस्टन्स कमी होतो. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? बॅटरीमध्ये आपण पाणी टाकतो किंवा ते सोल्युशन असतं, बॅटरीमध्ये जे सोल्युशन असतं पाणी, तर ते लिक्विड जे असतं ना, तर त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट. जर याचं सुद्धा तापमान वाढलं तर काय? रेजिस्टन्स त्याचा कमी होतो. म्हणजे याचं सुद्धा निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट आहे. नंतर बघा, डॅश डॅश पदार्थाचा तापमान च गुणांक ऋण आहे. म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. काय कोणत्याचा आहे? तर आताच बघितलं आपण, कार्बनचा निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट आहे. हीटर साठी डॅश डॅश कंडक्टर योग्य आहे. तर हीटर साठी कोणता कंडक्टर योग्य आहे सांगा? बरोबर, नायक्रोमचा कंडक्टर योग्य आहे. कोणता कंडक्टर योग्य आहे? नायक्रोमचा कंडक्टर योग्य आहे. आणि 47 नंबरचा लास्ट नंबरचा क्वेश्चन आहे, कंडक्टरची लांबी कायम ठेवून जाडी दुप्पट केल्यास. आता इथं जाडी म्हणजे क्षेत्रफळ घ्यायचं. जाडी म्हणजे काय घ्यायचं? क्षेत्रफळ घ्यायचं. त्याचा रोधावर काय परिणाम होईल? डी 4 पटीने कमी. तर बघा, बऱ्याच बुक मध्ये जाडी कधी कधी दुप्पट म्हणलेला आहे, म्हणजे 4 पटीने कमी किंवा 2 पटीने कमी होईल. कुठे 4 पटीने कमी म्हटलेलं आहे. तर जाडी म्हणजे काय? तर जाडी म्हणजे काय कन्सिडर करायचंय तिथे मला सांगा बरं का तुम्ही.
तर जाडी म्हणजे एरिया. आपण मी बऱ्याच याच्यात बघितलं जाडी म्हणजे एरिया घेतलेलं आहे त्यांनी. मग इथं काय सूत्र आहे आपलं? सूत्र रोधाचा नियम काय सांगतो आपला, की रो इज इक्वल टू आर इज इक्वल टू रो एल बाय ए. मग इथं काय सांगितले, जाडी दुप्पट केल्यास, म्हणजे जाडी दुप्पट केली तर काय होईल, अर्धा होईल. म्हणजे काय होईल इथं, इथं 4 पटीने कमी नाही, दुपटीने कमी होईल. इथं काय पाहिजे, दुपटीने कमी होईल असं आहे तिथं. जर आपण क्षेत्रफळ, जर जाडी म्हणजे क्षेत्रफळ कन्सिडर केलं, बऱ्याच MCQ मध्ये जाडी म्हणजे क्षेत्रफळच कन्सिडर केलेलं आहे त्यांनी. जाडी म्हणजे काय, क्षेत्रफळ कन्सिडर केलेलं आहे, त्याच्यामुळं दुपटीने काय होईल, कमी होईल. तर अशा प्रकारे आपण आज जे बेसिक 47 MCQ घेतलेले आहेत. तर जे आहे तर असेच MCQ करत राहा, तुमचा अभ्यास करत राहा. परीक्षा तुमची लवकरच येईल. मी काही परीक्षेचा अपडेट देऊ शकत नाही, परंतु यांची जी परीक्षा आहे पंप ऑपरेटरच्या विद्यार्थ्यांची, जानेवारीमध्ये अपडेट सांगतायत. आणि ट्रान्सकोची जी एक्झाम आहे, ट्रान्सकोची एक्झाम ती मला वाटतं याच्यात होणार आहे, फेब्रुवारीमध्ये सांगितली, परंतु मार्चमध्ये होणार आहे ती. त्याच्यामुळं असं 4 वेळेस विचारू नका आता. चला इथं थांबू आपण.